श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आज आपण गाजरचा हलवा बनवूया. हा गाजरचा हलवा मी न किसता बनवणार आहे, कारण आपल्याला गाजरचा हलवा सर्वांना आवडतो, पण आपण गाजर किसायला कंटाळा येतो म्हणून हा हलवा बनवायचा टाळतो. आज आपण सोप्या पद्धतीने कमी तुपात गाजरचा हलवा बनवणार आहोत. हा गाजरचा हलवा खूपच दाणेदार होतो, कमी वस्तूंमध्ये तयार होतो आणि झटकन तयार होतो. कुकरच्या एका शिट्टीत आपण हा गाजरचा हलवा तयार करणार आहोत. चला तर मग आपण करूया गाजरचा हलवा. इथे मी 1 किलो गाजर घेतलेत, त्यांची साल काढून त्याच्या बाजूचे सर्व देठ काढून घेतलेत आणि यांना मी बारीक असे काप करून घेतलेत. बारीक काप करायचे म्हणजे ते लवकर शिजतात. बघा, छान सर्व काप करून तयार ठेवले मी. आता इथं मी कुकरमध्ये 1 चमचा तूप घातलंय, त्यात मी ड्रायफ्रुट्स घालून घेतले, पिस्ता, काजू, बदाम. यांना छान आपण फ्राय करून घेऊ. आता हे बाजूला काढून घेतले मी. आता परत 1 चमचा तूप टाकून त्यात मी सर्व आपले गाजरचे काप काढून टाकून घेतले. आता यांना छान आपण परतून घेऊ. बघा, गाजर आपले किती लाल लाल दिसतंय छान. आता इथं मी थोडं दूध टाकलंय, साधारण अर्धी वाटीच्या कमी दूध आहे, कारण गाजरला स्वतःचं पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे गाजर छान शिजतात. बघा छान. आता हे मी परतून घेतलं. आता याची 1 शिट्टी घेऊन घेते. मंद गॅसवर 1 शिट्टी घेऊन घ्यायची. बघा, आपली इथं शिट्टी झाली आहे. आता आपण याला थंड होऊ देऊ. याची वाफ निघाली आहे. आता आपण याला उघडून बघू. बघा, आपले गाजर आता छान शिजलेत. आता आपण याला छान मॅशरने मॅश करून घेऊ. बघा, छान शिजले आपले गाजर. एका शिट्टीत गाजरचं शिजून जातात आपले छान. आता आपण याला मॅशरने छान मॅश करून घेऊ. पाच मिनिटात ते मॅश होऊन जातात. बघा, छान असं झालंय. आता आपण हे याच्यात जे दूध थोडं राहिलंय ते आपण थोडं अजून उकळू देऊ. थोडं मी चालू गॅस ठेवला. माझ्याकडनं थोडा गॅसची फ्लेम जास्त झाली, त्याच्यामुळे थोडा खाली लागून गेलेला आहे तो. आता याच्यात मी हलवा टाकून घेतलाय. अर्धी वाटी हलवा होता, तो यात घालून घेतला. आता छान परतून घेतलंय. तुम्ही मंदच गॅस राहू द्या. आता इथं वेलची पूड घातली. आता याला छान अजून परतून घेऊ. आता यात आपण अर्धी वाटीच्या थोडी जास्त मी साखर घातली. आता अजून हलवा आपण छान आता परतून घेऊ, म्हणजे साखर त्यात व्यवस्थित विरघळेल. बघा, हलवा छान आपला तयार झालाय. हे माझ्याकडे रात्री मी हलवा करते, त्या मोबाईलचं उजेड येतंय म्हणून अंधार पडतंय. आता मी तर आपले फ्राय केले ड्रायफ्रुट्स घालून घेतले. मी थोडे आता घातले, थोडे वरून घालणार आहे. बघा, हलव्याला हळूहळू आपला रंग चढतोय. सुरुवातीला ते माव्यामुळे तो थोडा व्हाईट व्हाईट दिसत होता. बघा, आपला हलवा तयार झालाय. चला तर मग तुम्हाला ही हलव्याची सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.